अॅग्रोवन मध्ये आपले स्वागत आहे. अ, टोमॅटोसह बऱ्याच भाजी म्हणजे कोबी आणि मिरची या भाजीपाल्यांची किमती घसरल्या होत्या. टोमॅटोच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावरून आंदोलन केलं. त्याच्यानंतर केंद्र सरकारकडून मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम या योजनेअंतर्गतही काही इंटरव्हेन्शन करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत, अशी बातमी आली. तरी म्हणजे भाजीपाल्याच्या बाबतीत जो अतिपुरवठा होतो, ओव्हर सप्लाय होतो, त्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्या बाबतीत आपल्याशी या पार्श्वभूमीवर आपल्याकडे बोलण्यासाठी अजित कोरडे, दीपक चव्हाण आणि वीरेंद्र थोरात असे उपस्थित आहेत. तर पहिल्यांदा मी अजित कोरडे सरांना विचारतो की टोमॅटोच्या बाबतीत आणि एकंदर भाजीपाल्याच्या बाबतीत नेमकं काय गणित चुकलं की ओव्हर सप्लाय झाला आणि सध्याची परिस्थिती का निर्माण झाली? नमस्कार, मी अजित कोरडे, स्वतः कृषी पदवीधर आहे. 2011 पासून स्वतःची शेती करतो. आम्ही पाडेगाव या ठिकाणी क्लस्टर आहे, जो टोमॅटोचा पूर्वापार एक 30-40 वर्षाचा क्लस्टर आहे, त्या ठिकाणाहून बिलॉंग करतो. आणि गेल्या 3-4 वर्षापासून टोमॅटोच्या जी काही साखळी असते, म्हणजे टोमॅटोचे रेट असतील, टोमॅटो शेतकऱ्यांशी चर्चा असेल, टोमॅटो संदर्भात ज्या काही प्रॉब्लेम असतात रेग्युलरचे प्रोडक्शनचे, त्यांच्याबद्दल मी स्वतः अभ्यास करतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर या जे टोमॅटोचं जास्त उत्पादन म्हणता येईल, त्याचे जो काही पूर्व कल्पना होती ती आम्हाला एक होती, ती मे जूनच्या लागवडी च्या वेळेस होती आम्हाला. कारण म्हटलं होतं की गेल्या वर्षीचा कोरोनाचा जो काही आपल्याला हिस्ट्री होती कोरोनाची, की कोरोनाचा काळ गेल्यानंतर एकदम आपल्याला जून पासून जे किमती वाढल्या टोमॅटोच्या, आणि त्या किमती 4 महिने टिकून होत्या, की कोरोना हा फॅक्टर धरून गेल्या वर्षीचा फॅक्टर धरून याही वर्षी उन्हाळी टोमॅटो उत्पादक हा भरडला गेला. उन्हाळी टोमॅटो उत्पादक जो क्लस्टर आहे, आपले पाडेगाव असेल, संगमनेर, नारायणगाव असेल, लातूर असेल, या जे काही मोजके क्लस्टर असतात टोमॅटो उत्पादक, जे उन्हाळ्यात टोमॅटो करतात. कारण उन्हाळ्यात टोमॅटो आणणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी पाण्याची उपलब्धता असते, चांगली असावी लागते. आणि हायर टेम्परेचरमध्ये 39-40 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये ते टोमॅटो उत्पादन करायचं असतं. त्यासाठी चॅलेंजेस भरपूर असतात, खर्चही भरपूर असतो. त्या अनुषंगाने 2020 साली आणि 2021 सालीही उन्हाळी टोमॅटो उत्पादक पोळला होता, त्याला काही दर मिळाला नव्हता, त्यात सीएमव्हीचा प्रकार होता. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर उन्हाळी टोमॅटो उत्पादक हा पोळला होता. आणि त्या अनुषंगानेच की ज्यावेळेस आम्ही म्हणत होतो की टोमॅटो व्हायरसमुळे जे काही नुकसान होते हे उन्हाळ्यातही झालं, परंतु कोरोनामुळे त्याला काही आपल्या टोमॅटोला दर मिळाला नाही. आमचं मत होतं की ते कॅरी फॉरवर्ड होतोय का पावसाळ्यामध्ये. तर मी स्वतः बेलसर पट्ट्यात, जे एका 2-3 गावामध्ये 500 एकर टोमॅटो लागतो, तिथं स्वतः फिरून आलो होतो. एक सिंगल एकर मला चांगला दिसला नाही. ही 1 महिन्यापूर्वीची जवळपास गोष्ट आहे. मी तिथं सिंगल एकर चांगला दिसला नाही, पूर्ण बाधित होता. आणि क्लब हाऊसच्या माध्यमातून, इंडियन फार्मर क्लब हाऊसच्या माध्यमातून 3 आठवड्यापूर्वी आमची अशी चर्चा झाली होती. जे साऊथ इंडिया मधले आमचे चांगले शेतकरी आहेत, आनंद रेड्डी साहेब, त्यांनी असं भाकीत केलं होतं की जर आमच्या इथे जर का पाऊसमान भरपूर पडलं, जो साऊथ इंडियामध्ये आंध्र प्रदेश मधला काही भाग आहे, मदनपल्ली असेल आणि जो मेनली आनंदपूर असेल, काय तिथला भाग आहे, तो अति पावसामुळे लगेच खराब होतो माल. या वर्षी एप्रिल मे नंतरच्या लागवडी भरपूर होत्या, जूनच्या लागवडी भरपूर होत्या. आणि नाशिक जो काय आपण क्लस्टर म्हणतो, खूप मोठा क्लस्टर, की जे नुसत्या खरीप मध्ये 1700-1800 किलो बियाणं लागतं, जिथं 1 किलो बियाणामध्ये 30 एकर लागवड होती. भारताची गरज आहे 90 मेट्रिक टन बियाण्याची, महाराष्ट्राची गरज आहे 10 ते 12 मेट्रिक टन बियाण्याची. मेट्रिक टन म्हणतोय. 1 किलो बियाण्यामध्ये, टोमॅटोच्या बियाण्यामध्ये आपले 25 ते 30 एकर लागवड होती. ह्याचा अनुषंगाने विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लागवड होती वर्षभरात 2.5 लाख एकर. तर त्या दृष्टीने नाशिक हा फुल फेजनी जून नंतर लागवडीला उतरतो. आणि मागचा जो काही कोरोनाचा काळ होता आणि जुलैला पाऊस झाला, जूनला पाऊस झाल्यानंतर जुलैच्या काही 15 नंतर काही पाऊस झाला नाही, माल चांगला आला होता. त्याच्यामुळे काय झालं, जो उन्हाळी लागवडीचा माल होता तो खराब झाला नाही. आणि नवीन लागवडीचा माल, आमचं मत होतं की 15 ऑगस्ट पर्यंत, अगोदरच्या जून जुलैच्या दरम्यान आमचं मत होतं की जुलै 15ला रेट वाढायला पाहिजेत.
आणि ते 15 ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंतच राहतील, कारण नंतर माल येतो पूर्ण महाराष्ट्रातला जर विचार केला. हॅलो, आवाज येतोय सर? हो, येतोय, बोला. हा, ऑडिओ व्हिडिओ येतोय, दिसतोय का? हो हो, व्यवस्थित दिसतंय, तुम्ही बोला. व्यवस्थित आहे. हा, मला दिसत. तर आमचं मत होतं की हा 15 ऑगस्ट पर्यंत व्यवस्थित मार्केट राहील किंवा सप्टेंबर पर्यंत, तिथून आपण म्हणू शकतो की ते दर हे 6-7 रुपयांच्या पण खाली जातील किंवा काय, परंतु एक कुठंतरी आम्हाला पाहिजे होतं की टोमॅटोचे रेट हे अबोव 15-20 रुपये जातील. परंतु या वर्षी बंपर प्रोडक्शन होतं जूनच्या लागवडींचं, आणि जो माल खराब व्हायला पाहिजे होता, आपण काही म्हटलं तरी भाजीपाला उत्पादनामध्ये अति पावसामुळे जे काही माल खराब होतो, त्यामुळेच आपले दर हे 15 जून पासून मेनली दर चांगले कधी असतात? जुलै ऑगस्ट मध्ये. हा, तुम्ही 10 वर्षाचा डाटा बघा, टोमॅटोचे दर हे जुलै ऑगस्ट मध्येच हायेस्ट रेट मध्ये असतात. हे आम्ही त्याचा अभ्यास करतोय 10 वर्षाचा, आमच्याकडे काही डाटा असतो. त्या दृष्टीने काही गोष्टी झाल्या नाहीत, परंतु ज्या काही ड्रास्टिकली मी डिझास्टर म्हणतो, भाजीपाला उत्पादनातलं किंवा भाजीपाला दरातलं हे डिझास्टर आहे की टोमॅटोचं उत्पादन जे नुसतं आज शेतकऱ्यांना फक्त टोमॅटो पिकलेला दिसतो. टोमॅटो का म्हणतो? कारण टोमॅटोचं उत्पन्न भरपूर असतं आणि टोमॅटो अट्रॅक्ट करतो लोकांना. टोमॅटो हा लाल असतो, टोमॅटोचा चिखल होतो, हे लोकांच्या मनात आहे. मेंटली काही गोष्टी महत्वाच्या असतात. आणि टोमॅटो हे खर्चिक आहे पीक. टोमॅटो एवढं खर्चिक पीक दुसरं भाजीपाल्यात एवढं दुसरं नाहीये. तर जे काही आपण म्हणतो की ओपन फील्डला जे काही प्रोडक्शन केलं गेलेलं टोमॅटो अति खर्चिक पीक, आणि ज्याचे जर का आज बघितलं की 5 रुपये क्रेट, ही शोकांतिका आहे. आपल्या इथली शोकांतिका होती. आणि नंतर आपलं बघितलं की आपण ठीक आहे म्हणतो की काही दिवस, आपण 2-4 दिवस आपण म्हणू की आपले बाकीच्या भाजीपाल्यांची पण भाव थोडेसे पडलेले होते असं म्हणू, परंतु तसं नाहीये. पूर्ण भाजीपाला हा रिव्हर्स होता. पूर्ण भाजीपाला, जी भेंडी म्हणतो की 5 आणि 6 रुपये किलो, आजही चिवा कारलं एक आपण रेअर टार्गेट आम्ही करतो. मी स्वतः 2-3 वर्ष चिवा कारल्याचं उत्पन्न घेतो. टार्गेट चांगलं नीचे मार्केट आहे त्याचं 20-15च्या खाली परवडतच नाही ते पीक. तरीही त्याचे जर का 5-6 रुपये किलो असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. मी 2 आठवड्यापूर्वीपासून म्हणतोय की भाजीपाला उत्पादकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. खाली भाजीपाला उत्पादक हा तयारीचा असतो. भाजीपाला उत्पादन जर का व्यवस्थित असेल, तर तुमच्या सगळ्या ह्या सिस्टीम व्यवस्थित होणार आहे. कारण भाजीपाला उत्पादकांची जी मेंटॅलिटी असते की आम्हाला कमी दिवसामध्ये आम्हाला उत्पन्न घ्यायचे. भाजीपाला उत्पादक हा स्वतः टेक्निकली साऊंड असतो, त्याला रोज काम करायची सवय असते, तो कष्टाळू असतो. आणि तो जर का ह्या गोष्टीतून त्याचं जर का माइंड डिस्ट्रॅक्ट झालं, तर तो कुठं वळणार? आणि आम्ही टोमॅटो बद्दलच फक्त आता बोलू तर टोमॅटो सारखे क्लस्टर असतात, जे की संगमनेर, नारायणगाव की त्या तालुक्यामध्ये त्या ह्याच्यात की 10-10 हजार एकर टोमॅटो लागतो. आमच्या नुसत्या एक 10 किलोमीटरच्या एरियामध्ये 2-4 हजार एकर टोमॅटो हा उन्हाळ्यात होतो. ज्यावेळेस क्लस्टर डेव्हलप होतं 30-40 वर्षांनी डेव्हलप होतं, त्यावेळेस तिथं ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते, त्यावेळेस तिथं लेबर, कुशल आपण स्किल्ड लेबर होतं, ते तयार होतं. तिथं जे काही आपण त्यासाठी बांबू असेल, तार असेल, काठी असेल, ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. जे व्यापारी लोकल एजंट असतात, ह्या सगळ्यांची जी काही इकॉनॉमी असते ते सिंगल त्या क्लस्टरवरती ठराविक पिरियडला तयार होती. आणि तसं जर का असेल, आणि या जर का भाजीपाल्याच्या दराच्या बाबतीत जर का अशा गोष्टी झाल्या, तर हे क्लस्टर ब्रेक व्हायला वेळ लागणार नाही. आणि क्लस्टर ब्रेक झाले तर ही एक इकोसिस्टीम म्हणतो मी, या इकॉनॉमीची, भाजीपाला उत्पादकाची ही सिस्टीम आहे, ते सिस्टीम ब्रेक होईल. शेतकरी हा कुठेतरी ऊसाकडे किंवा सोयाबीन असेल किंवा दुसऱ्या पिकाकडे अशा डोळ्यावर पट्टी बांधून जाईल. यातला फक्त आता आपण 3-4 मुद्दे मी सांगतो तुमच्या प्रश्नाला धरून. तर जो अजितजींच्या बोलण्यात आला की नैसर्गिक अनुकूलता, हा त्यांनी जो हायलाइट केला पॉइंट, की बघा 19 आणि 20 ऑगस्ट, जुलै आणि ऑगस्ट मध्ये खूप अतिप्रमाणात पाऊस झाला होता. आणि याचं मोजमाप आपण कांद्यासारख्या पिकात करू शकतो. म्हणजे अति पाऊस होणं किंवा रोगराई येणं, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असली आणि त्यात जी प्रोडक्शन घटतं, तरच शेतकऱ्यांना फायदा होतो. हे त्यांचं निरीक्षण एकदम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हे डाळिंबाला तुम्ही तेल्याचा संदर्भ जोडा, मर रोगाचा संदर्भ जोडा,
प्लेग सारखा, टोमॅटोमध्ये व्हायरसेस किंवा मागच्या वर्षी आपल्याकडे सलग 2 वर्ष धुवून निघाला खरीप हंगाम कांद्याचा, म्हणून कांद्याला रेट मिळाले. तर ह्या अशा ही सुळावरची पोळी आहे. इतक्या प्रतिकूलतेत एखादा क्रॉप सक्सेसफुल करणं. पण तुम्ही पहा की त्यांनी जो मुद्दा मांडला की नैसर्गिक अनुकूलता, बघा तुम्ही जुलैला आणि ऑगस्टला सामान्यपणे कोरडं हवामान होतं, म्हणजे असं खूप पाऊस, अति पाऊस नाही झाला टोमॅटो उत्पादक पट्ट्यामध्ये. आणि टोमॅटोची ओव्हरऑल त्यांनी, हा टोमॅटो हा प्रातिनिधिक आहे, ओव्हरऑल आपण हॉर्टिकल्चर भाजीपाला क्रॉप्स विषयी बोलतोय. आणि आपण टोमॅटो फोकस का बोलतोय, कारण टोमॅटो आता जास्त क्रायसिस आहे. तर तो क्रायसिस आकड्यांमध्ये कसा दिसतो, म्हणजे आता जे काही सेकंड एस्टिमेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचं, तर 210 लाख टन एवढं टोमॅटोचं उत्पादन त्यांनी सांगितलंय. मागच्या 3 वर्षाची तुलना जर केली आपण, मागच्या 3 वर्षात जर आपण उत्पादनाची जी काही ट्रॅजेक्टरी आहे, तर ती जेव्हा आपण पाहतो, तर आपल्या असं लक्षात येतं की 190 लाख टन, नंतर 200 लाख टन आणि 210 लाख टन. याच्यात एक शशांकजी तुमच्या एक इंटरेस्टिंग मुद्दा मी लक्षात आणून देतो की ह्या 3 वर्षामध्ये 20 लाख टनाची भर पडली आहे यावर्षी. म्हणजे जून ते जुलै ते जून हे जे हंगाम वर्ष आहे त्याविषयी बोलतोय. म्हणजे जे सेकंड ऍडव्हान्स एस्टिमेटचा कालावधी संपलेला आहे आता. तर याच्यात 20 लाख टन म्हणजे बघा, दरवर्षी 7% टोमॅटोचं उत्पादन वाढतंय असं दिसतंय ह्या 2-3 वर्षामध्ये. आणि 190 लाख टन वरनं 210 लाख टन. बघा, टोमॅटो आणि कांद्यामध्ये अंतर फक्त इंटरेस्टिंग सांगतो की 40 लाख टनाचंच आहे जवळजवळ. म्हणजे 250 लाख टन हा कांदा होतो आपल्याकडे, आणि त्याच्या खाली, त्याच्या अगदी 10-15-20% खाली टोमॅटो आहे. तर उत्पादनाचे आकडे अनेक मित्र म्हणतील हे विश्वासार्ह आहेत का, तर मी म्हणतो माझा असा दावा नाहीये, मी रिपोर्ट करतोय तुम्हाला गव्हर्नमेंटचे आकडे. आणि आकडे आणि ग्राउंडवरची परिस्थिती जेव्हा मॅच होते तेव्हा समजायचे की आकडे बरोबर आहे, मॅच नसेल होत तर नाही, ते काही आपल्याला आग्रह नाही. पण माझा मुद्दा तुमचं या असं लक्षात आणून द्यायचा आहे की 33 कोटी टन हे हॉर्टिकल्चर प्रोडक्शन आहे आपलं. आणि 33 कोटी टनामध्ये 2 कोटी टन आता माफ कर, हा 2 कोटी टन म्हणजे 210 लाख टन. म्हणजे जर टोमॅटो असेल तर बघा, टोमॅटो टॉप ज्याला म्हणतो, टोमॅटो, पोटॅटो आणि ओनियन, हे फार याचा शेअर जर आहे शशांकजी 10 कोटी टन आहे. हे तीनच क्रॉप फक्त, त्यामुळे गव्हर्नमेंटचं याला खूप प्राधान्य असतं. तर हे आकडे यासाठी आपण सांगतोय की याचं वेट खूप आहे आता, टोमॅटो आणि कांद्याचं फार वेट आहे ह्या भाजीपाला सेगमेंटमध्ये. आणि त्यांनी जे त्यांच्या बोलण्यातनं जे आलं होतं इकोसिस्टीम, त्याच्यावर यूज आपण फक्त, मी हा मुद्दा सांगतो की भारतासारख्या देशामध्ये ग्रॉसली टोमॅटोचं म्हणजे 33 कोटी टन हॉर्टिकल्चर, हे अन्नधान्य उत्पादन आता 31 कोटी टन आहे. आणि हॉर्टिकल्चर उत्पादन त्याहून जवळपास 7-8% जास्त आहे. म्हणजे पहिल्यांदाच आपल्याकडे ह्या 5 वर्षात असं घडलंय की अन्नधान्यांपेक्षा हॉर्टिकल्चरचं कन्झम्पशन वाढतंय. आपली जीवनशैली बदलते, खानपान बदलते. आपण भाजीपाला, चांगला भाजीपाला शहरी, निमशहरी, ग्रामीण भागात पण कन्झम्पशन वाढायला लागलेलं आहे. तर ही चांगली गोष्ट आहे आपल्या फार्मर्ससाठी. आणि अलीकडच्या काळात त्याचा खूप चांगला ग्रोथ रेट आहे. तुम्ही बघा, आता टोमॅटो हे असं क्रॉप आहे की रोजचं क्रॉप आहे, रोजचं खाण्यातलं, किचन मधलं क्रॉप आहे. आता मग प्रॉब्लेम होतो कुठं, आणि बाजार भाव का मिळाला नाही, ही मुख्य समस्या आहे. तर मग आता एक साधं सूत्र मी सांगतो की साधारणपणे आपल्या समजा 7-8% जर तुमची डोमेस्टिक मागणी वाढत असेल, तर डोमेस्टिक मागणी वाढण्याचा जो रेट आहे त्या तुलनेमध्ये उत्पादनाचा रेट जर 10% राहिला, तर आपल्याला एक कळेल की उत्पादन वाढीचा वेग हा कन्झम्पशन वाढीच्या वेगापेक्षा थोडा खाली पाहिजे, तरच रेट मिळतील. जे लोकलाइज्ड पद्धतीने जे दर जे पडतात, जे क्रॅश होतात, ते लोकलाइज्ड पद्धतीने होतात. कारण काही दिवसांपूर्वी पोलर मध्ये पण अशी परिस्थिती झाली होती की त्यांना पण भाव न मिळाल्यामुळे रस्त्यावर त्यांनी बरोबर. टमाटे टाकले होते. नाही, मी सांगतो, हा मुद्दा कसा आहे शशांकजी, आणि हा मुद्दा असा आहे, अगदी शेवटच्या टप्प्याकडे तुम्ही, हा मुद्दा असा आहे, आपल्याकडे ना ट्रान्सपोर्टेशनची सुविधा फार चांगली आहे. आपल्याकडे लोकल हा प्रकार राहिलेला नाही इंडियामध्ये आता. म्हणजे तुम्ही दिल्ली आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी आश्चर्यकारकरित्या म्हणजे खूप फास्ट झाली. आपले सगळे हायवेज, हे बघा, टोमॅटो, मी या संदर्भाने सांगतोय तुम्हाला की भारत हा सगळी राज्य इंटरलिंक आहेत आणि कॅस्केडिंग इफेक्ट आहे. एकदा पडायला लागले की सगळीकडे रेट पडतील.
मला नाही वाटत की आता कुठल्याही प्रोडक्शन सेंटरमध्ये टोमॅटोला किफायती रेट असतील आणि असू बरोबर. शकत नाही ते. त्यामुळे लोकलाइज इफेक्ट इंडियाच्या रेफरन्सने राहिलेला नाहीये हा भारतामध्ये. तर हा मुद्दा माझा असा आहे की मुख्य मुद्दा असा आहे की आमच्या शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मे मध्ये किती हेक्टर किती क्षेत्र लागलेलं आहे हे कुठं बघायला मिळणार आहे आम्हाला? नाही मिळत ना बघायला. ती व्यवस्था कधी कधी निर्माण करणार आहेत तुम्ही? म्हणजे हा काही फार्मरचा जॉब आहे का आता? एक म्हणजे हा आपल्या इन्स्टिट्यूशन ज्या आहेत, मला असं म्हणायचं आहे की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन ज्या आहेत ज्या एक्सटेन्शन संदर्भातल्या, तर त्यांच्याकडे हा डाटा आहे का? नंबर एक. जसं नेहमी सांगितलं जातं की अमेरिकेचं कृषी खातं ज्या पद्धतीने ट्रॅक करतो डिमांड सप्लाय, तर मी तर म्हणतो आपल्याकडे एकरेजचे जर नंबर मिळाले तर शेतकऱ्याला हे कॅल्क्युलेट करता येतं की हेक्टरी किती टन उत्पादन निघू शकतं किंवा किती म्हणजे निदान पहिला टप्पा काय आहे. अजितजींच्या बोलण्यात आलं की आम्हाला सीड कंपन्यांनी गाईड केलं नाही किंवा आम्हाला सांगितलं नाही की किती सीड सेल झालेला आहे. आणि आपल्याला हवामान सीड आता बघा दुसरा म्हणजे इनपुट सेलिंग सोईंगचे नंबर्स, त्यानंतर हवामान कसं चाललंय. माझं तर मत आहे की दर आठवड्याला आपल्या ऍग्रिकल्चर मिनिस्ट्रीने स्टेट सगळ्या ऍग्रिकल्चर मिनिस्ट्रीजने एक कॉमेंट्री द्यायला पाहिजे की या आठवड्यामधलं वातावरण कसं होतं त्या प्रत्येक पिकाचं स्पेसिफिक. कारण हे टोमॅटो जे क्रॉप आहे 40,000 कोटीचं क्रॉप आहे. तर मला असं म्हणायचंय की शेतकऱ्यांना जर कळलं की प्रोडक्टिव्हिटी चांगली आहे, पुढचे लोक तर थांबतील ना. त्यांना कळेल की अरे समजा जर मंथ ऑन मंथ जर 1-1 लाख हेक्टर जर तुमच्या पुनर्लागणी असतील रोप लागणे असतील, तर त्या अनुषंगाने सप्लाय किती येणार आहे हे आपल्याला आपल्या समोरच असतं. तर तर प्रोडक्टिव्हिटी आपल्याला माहित असते फार्मरला इन जनरली. तर पॉइंट असा आहे की डाटाचा ऍक्सेस नाहीये नियोजन करायला, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, एकदा पीक लागल्यानंतर प्रोडक्टिव्हिटीची कॉमेंट्री मिळत नाही फार्मरला. म्हणजे अजित सरांना शक्य नाही ओरिसात जाणं, कर्नाटक किती राज्यांमध्ये एक माणूस जाणार आहे. आणि हे ऑडिओ कॉन्फरन्सिंगला मर्यादा असतात. प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा बघतो तेव्हा तुम्हाला फील येतो की काय नुकसान आहे क्रॉपचं. माझा मुद्दा असा आहे की आज इतकी टेक्नॉलॉजीचा इतका विस्तार झालेला आहे की समजा आंध्रामधलं जर समजा तुमचा जो काही स्पेसिफिक एरिया आहे तिथनं जर तुम्हाला रिपोर्ट मिळाला त्या स्टेटचा, तर हे रिपोर्ट मिळणं गरजेचं आहे नियोजनासाठी. हा दुसरा एक मुद्दा आहे. ते शेतकऱ्यांना त्या क्रॉपचं प्लॅनिंग करायला मदत होते त्याचं. त्यामुळे डाटा हा सर्वोच्च प्रायोरिटी आहे. आणि पुढच्या टप्प्यात जाऊच दे आपण त्या सगळ्या अनुषंगिक मुद्द्यामध्ये उपाययोजना. आणि तिसरा याच्यात मुद्दा असा आहे की जो काही सायक्लिकल म्हणजे जो काही पॅटर्न असतो कोणत्याही पिकाचा तेजी मंदीचा, त्याला पण एक मर्यादा आहे. म्हणजे आता समजा सलग 3 वर्ष कांद्याच्या इतिहासात तेजी कधीच नव्हती. सलग 3 वर्ष म्हणजे रेट बरे राहिलेले तुलनेने. असं फार क्वचित घडतं. नाही तर 1 वर्षाआड 1.5 वर्षाआड तेजी मंदीचं सायकल होतं 16-17 जर तुम्ही पाहत गेला तर ते 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 मिथ सुद्धा मार्केटने तोडलं. तसं नसतं काही. म्हणजे मार्केट दरवेळी वेगवेगळे पॅटर्न डेव्हलप करत असतं. त्याचे ते हे सगळे आहेत. तर मुद्दा असा आहे, भारताची डिमांड चांगली आहे, कन्झम्पशन चांगलं आहे. फक्त विशिष्ट महिन्यामध्ये आपल्या एकूण गरजेचं समजा आज 50,000 टन आपली 60,000 टन रोजची गरज आहे. जर सप्लाय जर 1 लाख टन म्हणजे दुप्पट होत असेल, तर मार्केटला काय आहे की मार्केट त्याचे रिटेल प्राइस त्याने विकणार आहे. 10-15च्या खाली कुणी विकणारच नाहीये. तर ते त्यांचं उलट त्यांना सोपं आहे. कमी भांडवलात भरपूर माल मिळतो. सगळ्यात खुश तर कोण असतील? व्यापारी आणि रिटेलर आता असं. आणि कंझ्युमर आपला असोसिएट आहे, कंझ्युमरशी आपलं काही भांडण नाहीये. त्यामुळे पण मला असं म्हणायचंय जेव्हा तर हे जे शेतकऱ्याच्या घरात किंवा शेतकऱ्याला जे काही मिळायला पाहिलं होतं, तर ते काय मिळत नाही की सप्लाय गलट आणि त्याची कारण अजित सरांनी सांगितली की अनुकूल वातावरण आहे, नैसर्गिक म्हणजे एकतर रोप लागलेले आहे. आता समजा असं पकडा की आपल्याकडे मला जो एरिया वाढण्याचा जो ग्रोथ आहे गव्हर्नमेंट आकडेवारीनुसार, तो साधारणपणे 10%चा आहे. तर 10% वाढलेत. परंतु एका जमिनीच्या पोटात जेव्हा नैसर्गिक अनुकूलता असते तेव्हा तुम्हाला समजा आता एक उदाहरण सांगतो की समजा हेक्टरी तुमचं 30 टन असेल ऍव्हरेज उत्पादकता, वातावरण अनुकूल राहिलं तर कधी कधी कमाल परफॉर्मन्स मिळतात. तर 50% सुद्धा ग्रोथ मिळू शकतो. आणि नेमकं ह्या जून जुलैत जर ग्रॉस आता प्रत्येक राज्यात बघायला पाहिजे कोणत्या जिल्ह्यात काय प्रोडक्टिव्हिटीची कशी परिस्थिती आहे. आणि आपल्याकडे काही व्यापारी आले नाहीत असं जे काही मित्र सांगताय की जे नॉर्थ मधले व्यापारी येतात. आज उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटोचं जे यांनी उल्लेख केला अजित सरांनी, नवनवीन क्लस्टर होतात सगळीकडे डेव्हलप. आपल्याला ते बघायला पाहिजे की आपल्याला कॉम्पिटिशन कुठे कुठे तयार झालेली आहे. म्हणजे जे काही महाराष्ट्राचं जे प्रभुत्व होतं, महाराष्ट्राचं जे काही वर्चस्व होतं काही क्रॉपमध्ये, त्याला आता प्रत्येक राज्यातनं आव्हान मिळतंय. प्रत्येक राज्यामध्ये छोटे छोटे त्यांचे लोकल क्लस्टर डेव्हलप होत आहे.
अगदी आसाममध्ये सुद्धा आता नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा मका व्हायला लागला, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मका व्हायला लागला. म्हणजे पूर्वी 4-5 राज्यांमध्येच मका क्रॉप होतं. तर माझा मुद्दा असा आहे की सर्वदूर सर्व पिकं व्हायला लागलेली आहेत. तर हे सगळे नवी आव्हानं आपल्याला लक्षात घेऊन मला असं वाटतं की ह्या संदर्भातली इन्फॉर्मेशन, अनालिटिक्स, डाटा हा फार्मर पर्यंत जर पोहोचला तर तो त्याचं नियोजन चांगलं करू शकेल. म्हणजे जोपर्यंत डेटा किंवा माहितीचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत नियोजन शेतकऱ्यांना व्यवस्थित पद्धतीने करता येणार. तर मगाशी जो स्वराज सरांना जो प्रश्न होता की क्लब हाऊसच्या प्लॅटफॉर्म वरती पण तशी चर्चा झाली होती की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या विचारांना, तर तो एक हे असू शकतो का, त्याच्यावर आपण बोलू शकतो? सर मी मेनली आता फक्त टोमॅटो बाबतीत बोलतो. सर टोमॅटोचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर म्हटलं ना, बेसिकली टोमॅटो पिकाकडे बघायचा दृष्टिकोन बघा. मी एक फार्मर म्हणून आहे, मी फार्मर आहे आणि मी एक क्लस्टर मध्ये काम करतो. माझ्याकडे असे क्लस्टर मधले खूप शेतकरी, म्हणजे मी आज कमीत कमी 1000 शेतकऱ्यांशी पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये असेल. सर टोमॅटो मला कुणालाच वाटत नाही की माझा 8 रुपये किलोनी कंटिन्यूस द्यावा. त्याची इच्छा काय असते माहिती का, मला टोमॅटोतून लाखो रुपये कमवायचे. मग कुणाची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून द्यायची आहे का धाडस की मला 12-15 रुपये किलोनी देणार आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कितीला ठरतं? 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, ह्याच्या खाली तर त्याच्यापेक्षा जाऊ शकत नाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. हा कळीचा मुद्दा आहे. आपण जे सगळ्या गोष्टी धरतो ना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे, काही गोष्टी ह्या शेतकऱ्यांच्या मेंटॅलिटीला धरून पाहिजेत. शेतकऱ्यांची मेंटॅलिटी काय असते, ऊसातून उत्पन्न कोण म्हणत नाही की मला एकरातनं 5 लाख पाहिजे. पण टोमॅटो उत्पादक अर्धा एकरावाला म्हणतो की मला 5 लाख मिळू शकतात. सर मी एका 1000 लोकसंख्या असलेल्या गावातून बिलॉंग करतो जिथं फक्त 200 उमरा आहे. त्या ठिकाणी जेवढे बंगले झालेत ना ते टोमॅटोच्या पैशातून झालेत. मग तुम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याला कुठल्या साच्यातून बसवणार आहे कुणी? म्हणून म्हणतो की शेतकऱ्यांच्या विचारधारेने जायला लागणार आहे आणि तशी सिस्टीम करण्यासाठी प्लॅनिंग म्हणून आम्ही म्हणतो की स्ट्रॅटेजिकली जायचंय आपल्याला. आपण कुठल्याही गोष्टीला चांगले शब्द आहेत ना, हे चांगले शब्द वापरून आपल्याला जायचंच नाही. आपल्याला त्याच्यासाठी शेतकऱ्यांची मेंटॅलिटीने जायचंय. दीपक सर, म्हणजे जर व्यवस्थित नियोजन करण्याची संधी मिळाली, म्हणजे तसा डेटा उपलब्ध झाला आणि हवामानाचं पण नियोजन बरोबर झालं, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची गरज पडणार नाही. इतका सक्षम शेतकरी आहे. फक्त अडचण ही माहितीचीच होती आणि नियोजनाची. माहिती नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची अडचण काय, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला एक पर्टिक्युलर माल लागतो. टोमॅटो भाजीपाला उत्पादनच देशाचं असं आहे ना, मी स्वतः एक चांगला शेतकरी, मी कुणालाही 80% ही चांगला माल देऊ शकत नाही. मी 80%ची गोष्ट करतोय. माझं क्लायमॅटिक वरती, फॅक्टर वरती, बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या क्वालिटी डिपेंड असते. जर का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वाले आला, तुम्ही म्हटला की मला हा रेट द्या, तुम्ही म्हटला की मला बाबा एक 10 रुपये किलो देतो, पण तुम्ही माझा 70%च माल नेला, तर त्या 30% मी कुठं बघणार आहे? सर निंजा कार्ट उदाहरण आहे. निंजा कार्टला प्रॉब्लेम येत होता. निंजा कार्ट आता काय निंजा कार्टचं चाललंय आता ते दीपक सर सांगतील, त्यांच्याकडे चांगलं माहिती असेल की निंजा कार्टना आम्ही ज्यावेळेस क्रेट घेऊन जायचो तर निंजा कार्टचे एक समथिंग 25 क्रेट नेले, 25 क्रेट, तर 5-7 क्रेट हे माघारी आणायची. पण 5-7 क्रेटचा कॉस्ट चुकली का? पण ते 5-7 क्रेट द्यायचे कोणाला? मग पुण्याला त्याचं काय भाव होणार आहे? नाही होणार. मग निंजा कार्टनी सोय काय केली की आम्ही तुमचा सरसकट घेतो. मग सरसकट घेऊन त्यांनी तिथं डिवाइड करायचा, माल हा सिग्रेगेट करायचा आणि जो दुसरा 2 नंबरचा माल हा परत पुण्याला विकायचा. कुठं? रेग्युलर मार्केटला. पण त्याचा दर काय की तुटपुंजा. शेतकऱ्यांना एक सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, भाजीपाला उत्पादक हा एवढा सोपं नाही. त्याच्यात 2 नंबर क्वालिटीचा मालाचा विचारच केला पाहिजे. सगळे शेतकरी, मी अजूनही म्हणतो माझ्यासारखा शेतकरी ही टॉप क्वालिटीचा माल सगळा पूर्णपणे चांगला करू शकत नाही. त्याच्यावरती आपल्याला काम करायला लागणार आहे. आपण 2 नंबर माला ज्या वेळेस आपण म्हणतो की रेट वाढायला पाहिजेत पण वाढत नाहीत, पाऊस जास्त होऊन पण सगळ्या गोष्टी कमी होऊन, त्यावेळेस काय होतं सर, 2 नंबर माल जास्त ज्यावेळेस येतो त्यावेळेस 1 नंबर मालालाही किंमत मिळत नाही. तुम्ही कुठेही जा, भाजीपाल्याच्या तुमच्या मंडईत जा, म्हणजे वाशी मार्केटला जा किंवा काय जा,
जो रिटेलर काय म्हणतो, अरे मला जर का हा 10 रुपये किलोने टोमॅटो मिळतोय, तर हा एक नंबर असून सुद्धा मला 25 रुपयांनी काय गरज आहे घ्यायची? रिटेलर म्हणतो मला 10 रुपयाला पाहिजे. माझ्या ह्या ज्या काही क्वालिटी आहे त्या क्वालिटीशी मी करत असताना मी 10-20 रुपये जास्त देऊ शकत नाही. हे फॅक्ट आहे. म्हणून म्हणतो की आपल्याला ह्याचा विचार हा खूप जास्त डीपली करायला पाहिजे, की आपल्याला भाजीपाला हा 1 नंबर क्वालिटी, 2 नंबर क्वालिटी मालाचं काय करायचं आपल्याकडे ह्याच्यापासून प्लॅनिंग पाहिजे. आपण जर का प्लॅनिंगच सगळं करणार असो तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करून पाहिजे. मला वाटतं दीपक सरांना काहीतरी बोलायचं होतं. नाही, अजित सरांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही जी थीम आहे त्या संदर्भात त्यांनी बरोबर ऑब्झर्वेशन सांगितली ग्राउंडवरची. आणि त्यामुळे तो स्वतंत्र विषय आहे. कन्सेप्ट कुठली वाईट नसते, कन्सेप्ट चांगलीच आहे, पण आपल्याकडे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन जे व्हायला पाहिजे ते शेतीमध्ये नाहीये. आता उदाहरणार्थ तुम्ही सांगा की इन्स्टिट्यूशनल मागणी किती आहे टोमॅटोची, तुम्ही बघा पर्सेंटेज वाईज गेलात तर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल मागणी, आता समजा कोण कोण आहेत इन्स्टिट्यूशन, हे सगळे मॉल्स आहेत सगळे, किंवा हॉटेल आणि कॅटरर्स आहेत, याला आपण इन्स्टिट्यूशनल मागणी म्हणतो. ही किती असेल? 10%, 15%. त्यामुळे ही आता इथे पण व्यापाऱ्यांचीच पकड आहे तिथे. आता त्याच्यामध्ये काही आयसोलेटेड जर प्रयोग झालेत असे, जसं जसं आपलं इंटिग्रेशन वाढत जाईल, म्हणजे आता आपला रिटेल बाजार आहे सगळा, आणि तुम्ही मेट्रो सिटीमध्ये गेलात तर किती टक्के एकूण त्या मेट्रो सिटीच्या पॉप्युलेशनच्या किती टक्के मॉलमध्ये खरेदी होते, असं जेव्हा आपण बघूया तेव्हा आपल्याला कळेल. तो नंबर तोच तिथेच वीक आहे अजून, पण तरी सुद्धा कन्सेप्ट म्हणून असं होऊ शकतं. त्याच्याबद्दल काही, पण त्याच्यात अजित सरांनी जो मुद्दा उपस्थित केला, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करताना शेतकऱ्यासाठी ही विन विन सिच्युएशन पाहिजे. त्याला जेव्हा भाव वाढतात तो प्रीमियम पण मिळायला पाहिजे, आणि ज्या वेळेला भाव क्रॅश होतात त्यावेळेला त्याला एक सपोर्ट पण बेस भेटला पाहिजे. कारण आजही पुण्या मुंबईत तुम्हाला जे फार्म गेट प्राइसच्या तुलनेत रिटेल प्राइस ही म्हणजे रिटेल प्राइस ही एवढी खाली येत नसते कधी पण. त्यामुळे आपल्याकडे खूप चांगलं आहे, आणि इंटरेस्टिंगली जेव्हा रिटेल प्राइस खाली येते तेव्हा खूप कन्झम्पशन पण वाढतं. त्यामुळे त्याला कन्झम्पशन म्हणजे तुम्ही असं समजा की टोमॅटो ज्या वेळेला 40 रुपये किलो असेल तेव्हा त्याचं कन्झम्पशन, आणि 20 रुपये किलो असेल तेव्हा त्याचं कन्झम्पशन. मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे अजून पण एक 20 रुपयाचे टोमॅटो द्या, म्हणजे मग त्याच्यात किती किलो बसतात ते कळेल. असा एक वर्ग आहे आपल्याकडे. त्यामुळे, आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्या आणि तिसऱ्या, तुम्ही मालेगावला गेलात तर तिथे टोमॅटोची वेगळी क्वालिटी चालते, किंवा तुम्ही जर मुंबईच्या जो काही उपनगरीय परिसर आहे किंवा जिथे अल्प उत्पन्न गटातला वर्ग असतो, तर कन्झम्पशनचे खूप आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न आहेत. त्यामुळे हा मुद्दा जो आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा, हा मुद्दा जनरलाइज नाही करता येणार डाळिंब टोमॅटोच्या पेच प्रसंगाला. कारण आपल्या देशामधलं जे मार्केट आहे, आपण अजूनही गरीब देश आहोत, आणि आपल्या देशामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट तेवढं इंटिग्रेशन, त्या पद्धतीचं दोन्ही टाईपचं इंटिग्रेशन झालेलं नाहीये. आणि बरेच लोक असा प्रयत्न करतात की मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नाही का नाही करत, तुम्ही प्रोसेसिंग नाही का करत. आता प्रोसेसिंग सारखा हास्यास्पद मुद्दा नाहीये, माझं मत असे. त्याचं का हास्यास्पद? भारतीयांची आहार शैली ही ताजं खाण्याची आहे, आणि अतिशय चांगली शैली आहे ती. इव्हन चिकन पण ताजं खातो आपण, कांदा, टोमॅटो, भाजीपाला आपण ताजा कन्झ्युम करतो. आणि जगभरातले आहार तज्ञ सांगताय की ताजं कन्झ्युम, लोकली ग्रोन आणि फ्रेश कन्झ्युम करायला पाहिजे. त्यामुळे प्रोसेसिंग वाले पहिले, जो कोणी प्रोसेसिंगचा विषय काढून सगळा विषय डायव्हर्ट करतात ना लोक, त्यांना माझा विरोध आहे. आम्ही साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज नाही आहोत, आम्ही ताजंच खाणार आहोत. कशासाठी आम्ही प्रोसेसिंग खायचं, आणि कशासाठी त्याची कॉस्ट वाढवायची? 500 रुपये किलोचे चिकन नगेट्स खायचे का आम्ही? पॉइंट काय आहे की आमचा ग्राहक कसा आहे, जो फार्मरला माहित आहे कसा ग्राहक आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की अजित कोरडे यांच्यासारखे जेव्हा एंटरप्रेन्योर उभे राहतील, आणि ते जेव्हा त्यांचे स्वतःचे नेटवर्क उभे करतील ऍग्रिगेशनचे फार्म गेटला, आणि डायरेक्ट त्यांना जेव्हा जागा उपलब्ध करून दिल्या जातील. समजा आमचं जे बास्केट आहे व्हेजिटेबलचं, आम्हाला जर तुम्ही पुण्या मुंबईच्या मेट्रो सिटीज मध्ये तुम्ही मी तर म्हणतो काही पथदर्शक किंवा त्याला पायलट प्रोजेक्ट करा, आम्हाला द्या की जागा फार्मर्सला, आम्ही जाऊन विकतो तिथे फार्मर्स बाजारमध्ये. तुम्ही एक सिस्टीम तयार करा, ती एंटरप्रेन्योर्सला द्या, आणि आमच्याकडे एक बास्केट आहे. का स्टार्टअपला तुम्ही एकदा जागा दिल्यात तर आमच्याकडे सगळं बास्केट, आणि आम्ही अतिशय फेअर रेट मध्ये देऊ ग्राहकाला.
जसं आज ही म्हणजे ह्या अशा कन्सेप्ट मला वाटतं की अशातनं इव्हॉल्व्ह होईल. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कन्सेप्टला विरोध नाहीये, पण बाकी म्हणजे त्याच्याशिवायचे काही पर्याय आहेत, अन्य पर्याय. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आता हे डायरेक्ट इंटरव्हेन्शन आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग काय की मधला ग्रुप जाऊन डायरेक्ट एंड टू एंड असं ते आहे. तर मला बरोबर. कन्सेप्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कन्सेप्ट अशी आहे की दरवेळी मार्केटमधलं जे फ्लक्च्युएशन असतं ते दोन्ही साईडला खूप अवघड असतं हे करणं. आणि ते अशा काही टर्म कंडिशनच्या शेती हा असा काही खूप अशा टर्म कंडिशनचा व्यवसाय नाहीये. त्यामुळे दोन्ही साईडला त्याला त्याचं शेतकऱ्याचं पण शोषण नको आणि जो माल सोर्स करतो त्याला पण त्याच्याही बॅलन्स शीटला तोटा नको आणि ग्राहकाला अल्टिमेटली ग्राहक आपला मुख्य आहे. तर मला असं सांगायचं आहे की ही सप्लाय ग्लटची जी कोंडी फोडायची असेल तर त्याच्यामध्ये खूप आपण साऊथ एशियाचा विचार करूया. आपण आपलं पर कॅपिटा बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ हे धरून आपण जेव्हा विचार करतो, आपली एवढी पॉप्युलेशन आहे, भारतीय शेतकऱ्यामध्ये धमक आहे सगळ्या पॉप्युलेशनला टोमॅटो किंवा भाजीपालाचं बास्केट पुरवण्याची. आपले एक्सपोर्टचे नंबर बघा तुम्ही किती चांगले आहेत. तर पॉइंट हाच आहे की पहिला म्हणजे त्याची प्राथमिकता काय असावी, पहिला दुसरा तिसरा टप्पा म्हणजे जर शेतीमध्ये सप्लाय ग्लट निर्माण न होऊ देणं, दुसऱ्या टप्प्यात ग्राहकाला शेतकऱ्याला परवडेल असं प्राइस मेकॅनिझम किंवा तसं ट्रान्सपोर्टेशन. आता बॉर्डर बंदी पासून एक्सपोर्ट बंदी आपण करतो. पाकिस्तानला आपला 17-18चे नंबर्स आहेत, 350-400 कोटीचा एक्सपोर्ट होता. आज तो माझ्यामध्ये दुबई रूटने होत असावा का कुठून जात आहे माहित नाही. तर पॉइंट असा आहे की सप्लाय ग्लट कधी कधी सप्लाय ग्लट आपण ऑलवेज कमी करू शकत नाही, त्याची तीव्रता कमी करू शकतो फक्त. म्हणजे ही जी इतकी वाईट कंडिशन फक्त आपण कंट्रोल करू शकतो. सप्लाय ग्लट हा निसर्गावर असतो. एकरात किती माल पिकवावा हे निसर्ग ठरवतो. तापमान, आर्द्रता, पाऊसमान. आपण काही कंट्रोल फार्मिंग नाही करत. 8 लाख हेक्टर जो एरिया आहे त्यातला आपण मी म्हणतो पॉइंट पण नसेल कंट्रोलमध्ये. तर पॉइंट कसा आहे की आपण प्रोडक्टिव्हिटी भारतासारख्या देशामध्ये अवघड आहे, कितीही प्रयत्न केले तरी अवघड आहे. पण म्हणजे दोन्ही सप्लाय शॉर्ट पण होऊ शकतो प्रचंड. आता तुम्ही बघा आता ही जेवढी प्रोलॉंग चालेल ही मंदी तेवढं पुढे समस्या वाढू शकतात पुढे जाऊन. तर पॉइंट असा आहे की हा याला एक होलिस्टिक असा ऍज अ होल सगळा मुद्दा आहे. सगळं एकूणच जेव्हा आपण बघू म्हणजे आता म्हणजे मी जसं म्हटलं तुम्हाला की बॉर्डर्स असतील, इंटरस्टेट इंटर नॅशनल आपला ट्रेड असेल, त्याच्यानंतर आपल्याकडे म्हणजे अजितजी त्याच्यात पुढचा मुद्दा हा खरं तर की आपल्याकडे काही व्हरायटी अशा असतील का ज्या आपण 15 दिवस महिनाभर होल्ड करू शकतो. आता असं काही इंटरव्हेन्शन येऊ शकतं का मार्केटमध्ये की आता एकदम फेकूनच द्यावा लागतो आपल्याला. तर तो थोडासा आपण प्रोलॉंग करू शकतो. मग आता आपल्याकडे कोल्ड स्टोरेजचं चांगलं व्यवस्था उभी राहिलेली आहे. एक साधं उदाहरण देतो की आमचे काही मित्र आहेत की जेव्हा 2.5 रुपये अंड जात होतं तेव्हा त्यांनी कोल्ड स्टोरेज मध्ये माल ठेवल्यावर नंतर तेच अंड पुढं अगदी 3 आठवड्यांनी महिन्याभरानी ज्या वेळेला ते 4 रुपयाला जायला लागलं तेव्हा कोल्ड स्टोरेजची पूर्ण कॉस्ट निघाली त्यांची पहिल्याच वर्षी. माझा मुद्दा असा आहे शशांक सर की याच्यात हे जे काही वेगवेगळे म्हणजे ही समस्या तीव्रता कमी करायची असेल तर काय काय इंटरव्हेन्शन केले पाहिजे त्याचे 100 मुद्दे पुढे येतील चर्चा केली तर. मग ते 100 मुद्द्यांचा एक प्लॅन ज्याला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, शेतकऱ्यांना बरोबर घेऊन, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सेक्टर, सरकार आणि असं म्हणजे फार्मर असं पीपीपी जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये क्लस्टर वाईज जसं अजित सरांकडे जाऊन तिथे जाऊन तिथे असं डेव्हलप करणं, असे छोटे छोटे मॉडेल उभे करायला शेतकरी तयार आहे आता लगेचच. म्हणजे शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम नाही, तो तयार आहे. तुम्ही त्याच्याबरोबर बोलाल तर तुम्हाला सगळे पर्याय आहेत. आणि मी तुम्हाला हेही सांगेन की या सगळ्या प्रक्रियेमध्ये की शेतकरी कुठल्याही बदलाला कधी नव्हे इतका रेडी आहे आता. कुठल्याही प्लॅटफॉर्मसाठी तो रेडी आहे आता. आणि तुम्ही बघा आता स्वतः वेदर स्टेशन आहे अजित सरांकडे. तर पॉइंट असा आहे की आपण एक शेतकरी म्हणजे तुम्ही एक पाऊल पुढे आलात तर शेतकरी 1000 पावलं यायला तयार आहे आता. हा मुद्दा कधी की आपण शेल्फ लाईफ वाढवू शकतो किंवा काय, पण ज्यावेळेस आपल्याकडे एकरेज कमी नाही ना, हा मुद्दा कधी तर ज्यावेळेस सप्लाय कमी असेल आपला त्यावेळेस सप्लाय ज्यावेळेस होईल. परंतु जर का सेल्फ लाईफ सगळ्यांनीच जर का होल्ड केली तर हे जास्त होईल, कारण 2 महिन्यांनी परत दुसरं क्रॉप येणार आहे. ह्यासाठी हा मुद्दा आपल्याला नकोय की बाबा आपल्याला ते कोल्ड स्टोरेज किंवा काय. हा मला हे ज्यावेळेस पण एक असं होऊ शकतं की आपल्याला माहिती आहे जुलै ऑगस्ट मध्ये हे बंपर रेट असणार आहेत, कारण ज्यावेळेस एक्सपोर्ट हा नॉर्थ जे काही स्टेट आहेत त्यांना जुलै ऑगस्टला लागतच टोमॅटो जास्त किंवा काय, कारण तिथं एप्रिल मे महिन्यांमध्ये टोमॅटो उत्पादन होऊ शकत नाही.
त्याच्यामुळे ते आपल्याला साऊथ इंडिया आणि मध्य महाराष्ट्राला हा दर मिळतो. ते एक होऊ शकतो की आपण काही दिवस हे ठरवू शकतो, परंतु टोमॅटो कमोडिटी अशी नाहीये की ज्याला एवढा मोठा खर्चिक काम आहे, कारण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणंही खर्चिक काम आहे. मी स्वतः जे जे काही पल्प असतात सीताफळाचे, त्यांच्या जे काही एक कंपनी होती तिथं मी भेटलो होतो. तर ते म्हटले की ठीक आहे, आम्ही मोठं शेड बांधलं, एवढे पैसे घेतले, काय घेतले, पण ही कॉस्टिंगच्या हिशोबाने हे नाहीये की बाबा ठेवू शकतो किंवा काय. आणि आपलं टोमॅटो म्हणलं तर भरपूर प्रोडक्शन आहे, भयानक प्रोडक्शन आहे. ह्या गोष्टीसाठी जेवढं तुम्ही सर कांद्याला दर मिळतो, जे भयानक जे काही दर मिळतो किंवा काय, आणि कांदा खराब पण होतो किंवा कांद्याचे एक ठराविक हे आहेत, तसं टोमॅटोचं नाही. टोमॅटो एकदा त्याने तार आणि काठी हा बांबू साराजम घेतला की तो करतोच टोमॅटो. ह्या एक अशा गोष्टी आहेत त्याच्या. तर अजून जर कोणाचे तर आपण आज या ठिकाणी ही चर्चा थांबूया. खूप हे झालं, म्हणजे मला खूप क्लॅरिटी मिळते की म्हणजे टेक अवे असे मला मिळाले की म्हणजे शेतकऱ्यांना डेटा उपलब्ध नसतो सोयीचा, तो त्यामुळे नियोजन करता येतं. दुसरं म्हणजे जे मार्केटचं जे पुरवठा साखळी सप्लाय चेन आहे ती जर उपलब्ध करून दिली, म्हणजे जसं आपण जशी एक प्रवाह आहे की प्रोसेसिंगला प्राधान्य देण्याच्या ऐवजी फॉरवर्ड इंटिग्रेशन करून शेतकऱ्यांना जसं आपली मंडी किंवा फार्मर्स मार्केट जसे हे असेल तसे इनिशिएटिव्ह केले तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.